नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो. तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्टचा महिना आहे त्या बाबतीमध्ये एक जी आर सरकारतर्फे जारी केलेला आहे. काय आहे पूर्ण जी आर, पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ. परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर लाडक्या बहिणींनो, माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 9 सप्टेंबर 2025, इथे बघू शकता तुम्ही तारीख 9 सप्टेंबर 2025 या रोजी सरकारतर्फे एक जी आर जारी केलेला आहे. त्या जी आर मध्ये असं दिलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत ही एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा जी आर कधी निघालाय? 9 सप्टेंबर 2025 रोजी. यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन काय आहे जाणून घेऊयात. तर खाली बघू शकता तुम्ही, हा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिली गेली ते बघूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्गात मागणी क्रमांक N32235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 789 अनुसूचित जातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमा अंतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुदाने वेतेनुसार या लेखा शीर्षाखाली रुपये 396 कोटी इतका नियतव्य मंजूर आहे. किती कोटी यांनी मंजूर केलेले आहेत? तर 3960 कोटी रुपये जो निधी त्यांनी मंजूर केलेला आहे. तर आता इथे बघू शकता तुम्ही, वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रक 92 सन 2025-26 आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षाखाली रुपये 344.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय विधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर आहे, सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीने उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशीर्षनिहाय, उपलेखाशीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग व महिला बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. तर पुढे काय सांगितलं मित्रांनो, ही पूर्ण माहिती आहे. याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट माहिती आहे. ह्या पॅरेग्राफ मध्ये एक इम्पॉर्टंट माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तर काय माहिती बघून घेऊयात. की यामध्ये असं आहे, विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी करताच होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. आता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, सर्व लाडक्या बहिणींसाठी लक्षात घ्यायचा आहे. सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधारी अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजे यांनी असं सांगितलंय, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा किंवा श्रावणबाळ सेवा योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल किंवा याचा हप्ता जर तुम्हाला मिळत असेल तर आता तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही.
तर ही एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, हे तुम्ही काय करायचंय सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायचंय. तर हा एक शासन निर्णय आहे. आता हा एक जी आर निघालेला आहे. तर आता जी आर निघाल्यानंतर शक्यतोवर एका आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचा जो हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होईल. साधारणतः एक ते दीड आठवडा याला लागू शकतात. म्हणजेच काय, आपण पकडूयात की 15 किंवा 15 तारखेच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये म्हणजे जे पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्टचा जो महिला ऑगस्टचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे किंवा जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. तर ही माहिती खूप महत्वाची माहिती होती. तर ही माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की ऑगस्टचा जो हप्ता आहे त्यासाठी निधी हा वितरित केला आहे किंवा त्यासाठी मंजुरी दिली गेली आहे. आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता हा जमा होणार आहे. धन्यवाद.